संकष्टी असो, एकादश असो किंवा कोणताही उपवास असो, अशी गरमागरम साबुदाणा खिचडी खायला मिळाली ना तर किती छान. तसेच सकाळी नाश्त्यासाठी बनवली जाणारी आणि सगळ्यांनाच आवडणारी अशी साबुदाण्याची खिचडी, त्याचबरोबर उपवासाचेच रस्सा कसा बनवायचा आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. 1 वाटी साबुदाण्यामध्ये 2 लोकांना पुरेशी होईल एवढी खिचडी बनली जाते. त्यामुळे 1 वाटी साबुदाणा आता आपण हा व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तुम्ही जर रात्रीचा साबुदाणा भिजत घालणार असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं. तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये किती पाणी ठेवायचं. हलकसा थोडंसं पाणी ठेवायचं, जास्त पाणी ठेवायचं नाही तर साबुदाणा पातळ होईल आणि खिचडीचा असा गोळा असा तयार होईल. खिचडी अशी मोकळी होणार नाही. आणि तुम्हाला जर साबुदाणा इन्स्टंट बनवायचा असेल, जसे की सकाळी बनवून खायचा असेल, तर तुम्ही 3 ते 4 तास हा साबुदाणा थोडंसं पाणी याच्यातलं काढून टाकायचं. पाणी याच्यामध्ये शिल्लक ठेवायचं नाही. एवढ्याशा पाण्यामध्ये सुद्धा साबुदाणा हा फुगला जातो. 3 तासानंतर आरामात साबुदाणा फुगतो. साबुदाणा खिचडी बनवताना महत्त्वाचं अजून एक साहित्य म्हणजे बटाटे. आता मी इथे बटाटे उकडून टाकणार आहे. तुम्हाला जर बटाटे उकडवण्यासाठी टाईम नसेल तर तुम्ही बटाटे बारीक कट करून टाकले तरी चालेल. आता ह्या बटाट्यांना मी कट करून घेते आणि याच्या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेते. कट केल्याने बटाटे लवकर उकडले जातात, जास्त वेळ लागत नाही. 2 शिट्ट्यामध्ये सुद्धा बटाटे लवकर उकडतात आणि आपल्याला लवकर खिचडी बनवण्यासाठी तयार होतात. आता या बटाट्यांना मी कुकरला शिट्टी लावण्यासाठी ठेवून देते. तुम्हाला जर कधी असं वाटतंय की साबुदाण्याची खिचडी बनताना काही गडबड होते की व्यवस्थित बनत नाही, तर मी ज्या प्रकारे बनवते त्या प्रकारे नक्की बनवू बघा. 100% तुमची खिचडी ही परफेक्ट बनणार. आणि छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्यात ना तर नक्की तुमची खिचडी ही व्यवस्थित बनली जाईल. आता खिचडी बनवताना बटाटे उकडून टाकताना त्यातली मी 2 बटाटे ही साईडला काढते. तुम्हाला मी पुढे सांगणार आहे या बटाट्याचा वापर काय करायचा. आणि राहिलेले शिल्लक बटाटे आपण याला मधोमध बारीक पीस करून कट करून घेऊया. एक एक करून आता सगळे बटाटे कट करते. उपवासासाठी बनवली जाणारी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे. इन्स्टंट बनते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. तर आता इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवते आणि त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकते. तेल तुम्ही कमी जास्त टाकू शकता, पण जास्त तेल टाकू नका. नंतर काय होतं, खिचडीला तेल उतरते आणि खिचडी अशी गिळगिळीत लागते. त्याच्यामुळं तेल थोडं मापातच टाका. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 मिरच्या कट करून टाकूया. थोड्या मिरच्या अशा आपण तिखट टाकायच्या, म्हणजे खिचडीला असा झणझणीत अशी चव येते. थोडी मिरची तडतड करायला लागल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट टाकला. शेंगदाणे मी भाजून घेतले होते आणि हलकेसे भरडसर दळले. जास्त बारीक शेंगदाणे केले नाही, नाहीतर काय होईल, खिचडीला शेंगदाणे चिटकून बसतात आणि अशी खिचडी अशी खुसखुशीत मोकळी होत नाही. आता या शेंगदाणे हलकेसे परतल्यानंतर मी याच्यामध्ये सगळे बटाटे टाकून देते आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सगळं परतवत असताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा, गॅस फास्ट ठेवायचा नाही. नाहीतर काय होईल, आपला पूर्णपणे शेंगदाण्याचा कूट हा जळला जाईल. कारण की ऑलरेडी शेंगदाणे आपण भाजून घेतलेले होते. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याच्या ऐवजी कच्चे शेंगदाणे घेतले तरी चालेल, पण थोडंसं त्याला एक मिनिट अगोदर त्याला परतून द्यायचं तेलामध्ये. आता हे बटाटे वगैरे सगळं मिक्सचर एकतर जीव झाल्यानंतर आपण यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत. तर साबुदाणा टाकायच्या अगोदर हा साबुदाणा पूर्णपणे असा मोकळा करून घ्यायचा. पूर्णपणे मोकळा केल्यानंतरच हा टाकायचा. खिचडी बनवणं हे पूर्णपणे साबुदाण्यावरती डिपेंड आहे. तुमची खिचडी कशा प्रकारे बनते, किती खुसखुशीत बनते, हे सगळं व्यवस्थित तुमचा साबुदाणा भिजला आहे की नाही त्यावरती डिपेंड होतं. जर तुमचा साबुदाणा कच्चा राहिला किंवा कडक राहिला तर त्याच्यामुळे तुमची खिचडी कडक होते. आणि परफेक्ट पाण्याचं माप घेतलं आणि वेळेमध्ये व्यवस्थित याला भिजत घातला तर हा साबुदाणा नक्कीच व्यवस्थित फुगला जातो आणि फुगलेल्या साबुदाण्याची खिचडी एकदम अशी खुसखुशीत मोकळी होते. त्याच्यामुळे लक्ष द्या, साबुदाणा भिजवणं हे सगळ्यात मेन काम आहे. आता याला 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावरती आपण अर्धी वाटी साबुदाण्याचा कूट टाकूया. हा साबुदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करूया. जर तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये थोडंसं तेल कमी, तर तुम्ही वरून थोडंसं तेल टाकलं तरी चालेल. मी साबुदाण्याच्या खिचडीमध्ये जास्त तेल टाकत नाही, त्याच्यामुळं थोडंसं तेल कमीच खाते. पूर्ण खिचडी गरम होईपर्यंत आपल्याला गॅस मिडियम आचवरती ठेवायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला पुन्हा एकदा याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं. खिचडी खाली लागून द्यायची नाही. तुम्ही जेवढं याला व्यवस्थित हलवत राहाल तेवढंच ही खिचडी मोकळी होते आणि साबुदाणा आपला व्यवस्थित फुगला जातो. यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे.
बरेचसे लोक कोथिंबीर खात नाही, कोण जिरे खातात, कोण कोथिंबीर खात नाही, पण हे महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे कोथिंबीर खाल्ली जाते. तर मी ते कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित एकदा मिक्स करते. बघा आता खिचडी बऱ्यापैकी गरम झालीच आहे. 5 ते 6 मिनिटं लागतं खिचडी गरम होण्यासाठी, जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्हाला जर बटाटा खाली उकळून टाकायचा नसेल तर तुम्ही कच्चा बटाटा तेलामध्ये फ्राय करून घ्या आणि त्याला झाकण ठेवून जवळजवळ 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा. बटाटा परत असताना त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं. मिठामुळे बटाटा लवकर शिजला जातो. आणि झाकण काढल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून खिचडी वगैरे आपली व्यवस्थित गरम करून घ्यायची. अशा पद्धतीने जर खिचडी केलीत ना एकदम छान लागते आणि टेस्टीसुद्धा लागते. खिचडीसोबत खाल्ला जाणारा रस्सा याला आमच्याकडे झिरकं सुद्धा म्हणतात. हे आता कशा प्रकारे बनवायचे ते बघूया. इथे मी कोथिंबीर टाकली, एक मिरची टाकली, त्यासोबत थोडीशी शेंगदाणे टाकून आणि पाणी टाकून याला मिक्सरमध्ये पूर्णपणे पातळ असं दळून घेऊया. त्यानंतर मी छोटासा पातेला गरम होण्यासाठी ठेवलं, थोडंसं ऑइल टाकलं आणि पूर्णपणे मिक्सरमधून काढले, त्याच्यामध्ये टाकलं. आणि जे 2 शिल्लक बटाटे मी साईडला ठेवले होते ते बटाटे आता मी थोडेसे स्मॅश करणार आहेत. आणि पाणी टाकून थोडेसे पुन्हा एकदा आपण हलकंसं स्मॅश करूया. आणि हे पूर्ण मिश्रण आपण त्या पातेल्यामध्ये टाकूया. यानं काय होतं, थोडंसं ह्या रश्श्याला घट्टसरपणा येतो आणि थोडंसं त्याच्यामध्ये बटाटा टाकल्यावरती थोडं चांगलं लागतं. आणि मी मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा किती छान दिसतंय आणि खायला सुद्धा हे 100% छान लागणार आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपल्या कमी जास्त पातळ क्वांटिटीमध्ये तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकतात. आणि अशा प्रकारे ही खिचडी बनवायला खूप सोपी आहे. नक्की एकदा बनवून बघा. आणि गरमागरम खिचडी खायला खूप भारी लागते. आणि सोबतच कधी मुलांना टिफिनला द्यायचे होते किंवा आपल्याला कधी नाश्त्यासाठी बनवली तर खूप छान ऑप्शन आहे, बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही एकदा या खिचडीचा रेसिपी आणि हा रस्सा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्यासोबत सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्यासाठी अशाच मी छान छान आणि लवकर झटपट बनणाऱ्या रेसिपी घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय.